किरण कार्तिक क्रीड़ा नगरी खंडोबा नगर शेवगांव में महाराष्ट्र खो खो एसोसिएशन और अहिल्यानगर जिला खो खो संगठन की स्वीकृति और शेगांव स्पोर्ट्स मल्टीपर्पज फाउंडेशन, सत्यभामा प्रतिष्ठान शेगांव और जिला मराठा विद्या प्रसारक समाज के न्यू कला वाणिज्य और विज्ञान महाविद्यालय के संयुक्त आयोजन में 60वीं पुरुष और महिला राज्य चैंपियनशिप और चैन टेस्ट खो खो प्रतियोगिता 13 से 16 मार्च 2025 तक शेवगांव में होगी। इस प्रतियोगिता से 26 मार्च को ओडिशा जगन्नाथपुरी में होने वाली राष्ट्रीय चैंपियनशिप के लिए महाराष्ट्र से 15 महिला और 15 पुरुष टीमों का चयन किया जाएगा। ऐसा 10 तारीख को साईं पूजा होटल शिवगांव में आयोजित एक पत्रकार सम्मेलन में बताया गया। शेवगाव शहरामध्ये प्रथमतः दिनांक 13 ते 16 मार्च रोजी राज्यस्तरीय खो खो अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा होणार आहे। या स्पर्धेसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण खर्च जवळजवळ 20 ते 25 लाखापर्यंत येणार। यासाठी आमदार मॅडमच्या स्थानिक निधीमधून माननीय आमदार मोनिकाताई राजळे यांनी जवळजवळ 10 लाख रुपयाची मदत केली आहे व इतर जो खर्च आहे तो आमचे वरिष्ठ खेळाडू आणि काही स्पॉन्सर बघून आम्ही सर्व करणार आहे। या स्पर्धेसाठी पूर्ण 24 जिल्ह्याचे पुरुषांचे 24 संघ, मराठी खो खो असेल संलग्न असलेले आणि महिलांचे 24 संघ असे एकूण 720 खेळाडू व 80 पदाधिकारी, पंच पदाधिकारी हे 80 येणार आहे। म्हणजे जवळजवळ 800 लोकांचं 4 दिवसाची राहण्याची, जेवण्याची, नाश्त्याची, 2 टाईमचे जेवण अशी सर्व सुविधा योग्य प्रकारे केली आहे। मुलींचं, महिलांचं जो निवासाची व्यवस्था आहे ती लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय व PMTचं आयुर्वेद महाविद्यालय शेवगाव यांच्या या ठिकाणी केली असून मुलांची निवासाची व्यवस्था आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज अहमदनगर जिल्हा प्रसारक मंडळाचे इथे व साई लॉन्स माननीय संजीव भट्ट यांचं व श्री लॉन्स अमरापूर या ठिकाणी केलेले आहे। जे पदाधिकारी आले त्यांची लॉजिंग परिवार लॉज व मंगेश हॉटेल या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली आहे। भोजनाची सर्व सुविधा लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय शेवगाव इथे केलेली आहे। या स्पर्धेसाठी जे इंडियाचे कॅप्टन होते लक्ष्मण मडके की रिपोर्ट।